पाहणार आहोत मुंबई पुण्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी टॉप 20। रईस चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी शाहरुख खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पाकिस्तानी कलाकार माहिरा भारतात येणार नसल्याचं शाहरुखने या भेटीत स्पष्ट केलं। तसंच जोपर्यंत दोन देशांचे संबंध सुधारणार नाहीत तोपर्यंत पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेणार नाही असं शाहरुखने सांगितल्याचं राज ठाकरे म्हणाले। त्यामुळे आता रईसच्या प्रदर्शनात कोणतीही आडकाठी राहणार नाही। त्यांच्या बोलण्यातलं काहीतरी ते मीडियाने उचललं, परंतु आता त्याच्यासाठीच ते आले होते आता आणि तेच सांगत होते की असला कुठचाही विचार आमच्या मनात नाही आणि असली कुठची ते प्रमोशनसाठी फिरवणार नाही। जोपर्यंत या दोन देशांमधले संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत आमचा कुठचाही विचार नाही आणि आम्हाला असली गोष्ट करायची पण नाही आणि याच्या पुढे आम्ही कोणाला घेणार पण नाही। मुंबईकरांसाठी बहुप्रतीक्षित एसी लोकलची चाचणी मंगळवारपासून सुरू होणार आहे। कर्जत आणि खोपोली दरम्यान ही चाचणी घेतली जाईल। चेन्नईच्या कारखान्यातून 5 एप्रिलला ही लोकल मुंबईमध्ये डेरे दाखल झाली, मात्र तेव्हापासून तिचा मुक्काम कुर्ला कारशेडमध्येच आहे। या एसी लोकलसाठी काही आवश्यक बदल करण्याची गरज होती आणि त्यानंतर आता लोकलची चाचणी सुरू होणार आहे। त्यामुळे लवकरच ही लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होण्याची चिन्ह असून येत्या उन्हाळ्यात मुंबईकर गारेगार प्रवास करू शकतील। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लागलेली गळती काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये। मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती मनसे सरचिटणीस संजय घाडी यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये घाडी यांनी सेनेचा झेंडा हाती घेतलाय। त्यामुळे मनसेला ऐन महानगरपालिका निवडणुकीआधी आणखी एक धक्का बसलाय। मुंबईतल्या विलेपार्लेतील कूपर रुग्णालयातील ट्रॉमा केअर आणि जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअरच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आलेलं आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय असं वैद्यकीय महाविद्यालयाचं नाव ठेवण्यात आलंय। राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला। यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होते। मुंबईतल्या कांदिवलीमध्ये एका व्यावसायिक वृद्धाची हत्या करण्यात आलेली आहे। देवेंद्र दोशी असं या वृद्धाचं नाव असून ते 66 वर्षांचे होते। कांदिवलीतील मथुरादास मार्गावरील प्रतीक अपार्टमेंटमध्ये ते एकटेच राहत होते। देवेंद्र यांच्या गळ्यावर आणि डोक्यावर शस्त्रांनी वार केल्याचं कळतंय, मात्र हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अधिक तपास करतात, मात्र प्राथमिक अंदाजानुसार काही अज्ञात आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यामध्ये कपिल अलसपुरे याने आपल्या चुलत भावाची हत्या केली आहे। मिलिंद अलसपुरे असे या मृताचं नाव आहे। मिलिंद याने भिशी आणि शेअर्ससाठी कपिल याला 10 लाख रुपये दिले होते, मात्र कपिल याने ते पैसे परत न दिल्यामुळे मिलिंद त्याला भेटायला गेला आणि तिथेच मिलिंदच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याची हत्या केली। त्यानंतर त्याचा सुगावा कुणालाही लागू नये म्हणून मृतदेह पाण्यात फेकून दिला। इंजेक्शनचं 44,000चं बिल चेकने अदा करायचं की रोखीने या वादामध्ये 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी इथल्या मेडीलाईफ रुग्णालयात ही घटना घडलेली आहे। लक्ष्मीबाई श्रीमंगले असं 62 वर्षीय मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे। हृदयविकाराचा झटका आलेल्या लक्ष्मीबाई यांना तातडीने 44,000 रुपयाचं इंजेक्शन द्यावं लागणार होतं आणि ते इंजेक्शन बाहेरून विकत आणायचं असल्यामुळे रुग्णालयाने पैसे चेकने न घेता रोख स्वरूपात मागितले। मात्र या वादामध्ये इंजेक्शन देण्यास दिरंगाई झाल्याने लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। नातलगांनी हा आरोप केलाय, मात्र रुग्णालयाने हा आरोप फेटाळून लावत उपचारासाठी लक्ष्मीबाई यांना उशिरा आणल्याचं रुग्णालयाचं म्हणणं आहे। मुंबईतील कांदिवलीतल्या महिलेच्या हत्येचं गूढ उकळण्यात पोलिसांना यश आलंय। या प्रकरणी झारखंडमधून एका युवकास अटक करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी हा मृत महिलेचा पतीच असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। 21 वर्षीय गौतम गुप्ता याने अटक केलेल्या तरुणाचं नाव असून प्रियंकाची हत्या करण्यास तिच्या पतीला मदत केल्याची कबुली त्यानं दिली आहे। गेल्या महिन्यात प्रियंका वर्मा या 25 वर्षीय महिलेचा मृतदेह बोरिवली आणि कांदिवली स्थानकादरम्यान आढळला होता। मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्स परिसरामध्ये विजेचा धक्का लागून अग्निशमन दलाचे 3 कर्मचारी जखमी झालेत। महालक्ष्मी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये केबलमध्ये ससाणा हा पक्षी अडकल्याची माहिती अग्निशमनला लागली आणि ससाणाची सुटका करण्यासाठी विजेचा धक्का लागल्यामुळे तिघेही जमिनीवर कोसळले। 3ही कर्मचारी 70% भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। संजय काळभेरे, दिनेश सबनकर, राजेंद्र भोजने अशी या तिघांची नावं असून ते भायखळा अग्निशमन दलामध्ये 10 वर्षांपासून कार्यरत आहेत।
एकीकडे पारा घसरल्यामुळे माणसं कुडकुडायला लागलेली आहेत तर तिकडे थंडीपासून बचाव करण्यासाठी भक्तांनी बाप्पांना देखील स्वेटर घातलेला आहे. पुण्यातील सारसबागेतील गणपती बाप्पांना केशरी रंगाचं स्वेटर आणि कानटोपी घालण्यात आली आहे. दरवर्षी थंडी सुरू होताच सारसबागेतील गणपती बाप्पांना स्वेटर घातला जातो. यावर्षी देखील ती परंपरा कायम ठेवण्यात आलेली आहे. स्वेटर परिधान केलेल्या बाप्पांची मूर्ती एखाद्या गोंडस बाळाप्रमाणे दिसते. विरारमध्ये दत्त जयंतीच्या सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दत्तनगरमध्ये काल दत्ताचा पालखी सोहळा पार पडला. पालखीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या सोहळ्यामध्ये विरारमधील हजारो भाविकांनी हजेरी लावली. टाळ मृदुंग ढोल ताशांच्या गजराने हा पालखी सोहळा रंगला होता. पुढचे काही दिवस दत्त सोहळ्याचा उत्साह असाच असेल. पुण्यात पार पडलेल्या पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीमध्ये औरंगाबादेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठानं बाजी मारलेली आहे. यामध्ये मराठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं पाझर हे नाटक अव्वल ठरलेलं आहे तर चिपळूणच्या DBG मेडिकल कॉलेजच्या खारुताईचा डेमोक्रॅटिक वीकेंड या नाटकानं देखील करंडक पटकावलेला आहे. वडंबर या नाटकाने पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी यांना करंडक मिळवून दिलेला आहे तर पुण्याच्या SP कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या 300 मिसिंग या नाटकाला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचं पारितोषिक मिळालं. बातमी आहे मुंबईमध्ये झालेल्या काल हेलिकॉप्टर दुर्घटनेची. आकाशातून मुंबई दर्शन करण्यासाठी रितेश आणि बिंद्रा जोशी हे दाम्पत्य सकाळी अमन एव्हिएशन कंपनीच्या हेलिकॉप्टरमधून आकाशात झेपावलं. मात्र अवघ्या अर्ध्या तासामध्ये तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर आरे कॉलनी परिसरातील निर्जन स्थळी कोसळलं. मोठा अनर्थ टळला असला तरी या अपघातामध्ये पायलटचा मृत्यू झालाय. या दृश्यांनी आरे कॉलनीचा फिल्टरपाडा परिसर हादरून गेलाय. कारण दुपारी 12:15च्या सुमारास घरघरत आलेलं हेलिकॉप्टर फिल्टरपाड्यातील एका मोकळ्या शेतात कोसळलं. आपल्या डोळ्यांसमोर हेलिकॉप्टरच्या चिंध्या होताना बघून लोक घाबरले पण तरीही मोठ्या धाडसानं मदतीसाठी पुढे धावले. हेलिकॉप्टर कोसळतानाचा प्रसंग अंगावर काटा आणणार आहे. हेलीकॉप्टर बिहार लेक की तरफ से आया, आराम से आया क्योंकि अक्सर यहाँ हेलीकॉप्टर आते रहते. तो हम लोग बोले कि ठीक है आ रहा है. तो यहाँ आने तक के उसने 4 पलटी खाया और जब 4 पलटी खाया तो पब्लिक समझ गई कि ये सब क्रिकेट खेलने वाले बच्चे साइड में हो गए. तो जब 4थी पलटी खाया और जब सीधा हुआ तो डायरेक्ट यहाँ आके गिरा और जैसा गिरा वैसे ही आग लगी. तो पूरी पब्लिक हम लोग की क्रिकेट वाले जो थे लड़के भाग के आए. तो सबसे पहले एक लेडीज को निकाला जो कि पूरी तरह जल चुकी थी. उसके आंख पे कपड़ा नहीं था. तो जो औरतें आई भाग के तो उनकी जो ओढ़नी है वो ले लेके औरत के आंख पे डाल के उसको दवाखाना पहुंचाया. फिल्टरपाड्यात कोसळलेलं हेलिकॉप्टर अमन एव्हिएशन कंपनीचं होतं. रविवारमुळे रितेश आणि बिंद्रा मोदी यांनी जॉयराईडसाठी जायचं ठरवलं. जुहू एअरबेसवरून सकाळी 11:30 वाजता हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं पण 12:15ला काही तांत्रिक बिघाड झाल्यानं हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगितलं जात आहे. ज्यात पायलट प्रफुल्ल मिश्रा यांचा जागीच मृत्यू झालाय तर रितेश आणि बिंद्रा यांच्यासह सहाय्यक संजय शंकर गंभीर जखमी झाले आहेत. ते दोघे जण वाचव मला बोलत होतं तेव्हा मी काय केलं दोघांचा जीव जात आहेत. डायरेक्ट मी आतमध्ये घुसले. त्याला बोललो मी आतमध्ये घुसतो मला फक्त पाणी मारा तुम्ही. हे लोक सगळे मला सपोर्ट दिले. दोघेला वाचवणार होतं. एक जगावर डेट झाले एकाला वाचून पाठवलं मी. त्याच्या मोबाईल बिल सगळे त्याच्यामध्ये टाकलं कोणीमध्ये टाकून त्याला घेऊन जाते दवाखान्यामध्ये पाठवलं मी. फिल्टरपाड्यात ज्यावेळी हेलिकॉप्टर कोसळलं तेव्हा त्याला भीषण आग लागली. मात्र त्यावेळीही प्रसंगावधान दाखवत स्थानिकांनी चौघांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. आपला जीवही धोक्यात घातला. सध्या रितेश, बिंद्रा मोदी आणि संजय शंकर यांच्यावर 7 हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निकालने के लिए जा रहे थे तो और फट रहा था. तो हमको ऐसा लगा कि अभी ब्लास्ट हो जाएगा पूरा. फिर भी भाई हम लोग जैसे वैसे आगे कर गए, पानी भी डालते गए, वैसे खींच के निकालते गए. तो पैर फंसा हुआ था उनका, पायलट जो थे तो उनको निकाले. फिर उनको छोड़ के आए. पहले तो वायरलेस को फ़ोन किए थे तो आया, उनको रुका, उनके पीछे डाले. फिर दूसरा एक और थे, फिर उनको निकाले. फिर तो ऐसे 2 को हमने वायरलेस में डाले. हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच फिल्टरपाड्याला पोलीस छावणीचं रूप आलंय.
मात्र सध्या जुजबी माहितीशिवाय पोलिसांकडेही तपशीलवार माहिती उपलब्ध नाहीये. सध्या मुंबई पोलीस आणि एव्हिएशन टीम या ठिकाणी एक आलेली आहे. ती या ठिकाणी हा ब्लॅक बॉक्स शोधायचा प्रयत्न करते आणि ब्लॅक बॉक्स शोधल्याच्या नंतर नेमकं हे हेलिकॉप्टर का पडलं याचं कारण देखील समोर येईल. कॅमेरामॅन अरविंदसह अक्षय फाटकर, एबीपी माझा, मुंबई.